नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात अशा प्रकारची खात्री धरतो. आणि आज आपण एका नव्या डिशकडे वळणार आहोत. ती डिश आहे अर्थात सगळ्यांची आवडती, म्हणजे खाणारा जो आहे नॉनव्हेज त्याची आवडती, ती म्हणजे चिकन बिर्याणी करणार आहोत. आणि आता यासाठी नेमकं काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. यासाठी हा तांदूळ घेतलेला आहे. आता तुम्ही नेमकं किती किलोची बिर्याणी करणार आहात त्याच्यावरती डिपेंड आहे. ग्रेव्हीसाठी या ठिकाणी कांदा लागणार आहे. त्यानंतर ही आलं, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट आहे. ही ग्रेव्हीसाठी आपण या ठिकाणी आणखीन एक मसाला केलेला आहे. चिकन आहे, साधारणतः 1 किलो चिकन आहे. खडा मसाला आहे, गरम मसाला आहे. आणि बिर्याणीसाठी आपल्याला हा फ्राईड ओनियन आहे, तळलेला कांदा आहे. आणि जर तुमची इच्छा असेल बाबा त्या बिर्याणीमध्ये जर तुम्हाला कलर घालायचा असेल तर तशा पद्धतीचे कलर या ठिकाणी आहेत. आता सुरुवातीला हा जो घेतलेला तांदूळ आहे, आता मुळात हा तांदूळ मी घेतलेला आहे रुचीभोग, आणि तो असा थोडासा भिजत घातलेला आहे. काही जण खवे काय करतात, किंवा जे खवे प्रेमी जे आहेत ते मग काय करतात, त्याला गरम पाण्यामध्ये त्याला बॉईल करतात, हाफ बॉईल. पण त्याच्याऐवजी मी थोडी वेगळी अशी रेसिपी वापरलेली आहे की ती साधारणतः अक्व्याच्या पानामध्ये हे तांदूळ थोडं भिजत घातलेलं आहे. त्याची सुरुवात आपण प्रत्यक्ष करूया. जेवढे किलो चिकन आहे त्याप्रमाणे तुम्ही ते भांडं घ्या. त्याच्यामध्ये तेल गरम करा, तुम्हाला लागते तेवढं. काहीला तेल जास्त लागतं, काहीला तेल कमी लागतं, पण मुळात तेल हे कमीच वापरावं. आणि यानंतर या ठिकाणी हा फोडणीसाठी लहान तो बारीक कापलेला कांदा, तो कांदा असा ब्राऊन होईपर्यंत तुम्ही तो कांदा त्या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी कांदा आपल्याला हवा तसा ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये जे चिकन आहे, चिकनचे पीस या ठिकाणी टाकायचे, म्हणजे अलगदपणे टाकायचे. तेल गरम आहे. ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, त्या मिठाचा वापर हा कमीच असावा. आणि जे मीठ आहे हे शक्यतो सैंधव वापरलेलं बरं. त्यानंतर हळद ही याच्यामध्ये टाकायची आहे. आणि हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हे सर्व आपण या ठिकाणी एकजीव करून घ्यायचं. थोडासा गॅस कमी करायचा. आता या ठिकाणी हे चिकन अगदी व्यवस्थित, त्याला हळद, त्याला मीठ पूर्ण लागेपर्यंत त्याला असं मंद आचेवर त्याला असं पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याला पूर्णपणे झाकण टाकून अगदी स्लो गॅसवर त्याला मॅग्नेट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण हे चिकन शिजवून घेत आहोत. ते शिजेपर्यंत त्याच्यामध्ये ओतण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिर्याणीसाठी आवश्यक असलेली ग्रेव्ही, ही खूप महत्त्वाचा यात एक भाग आहे. आणि तो आपण या ठिकाणी करतो की या ठिकाणी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल सोडलं आहे. आणि तेल गरम झाले का नाही या ठिकाणी आपण पाहूया. तर बऱ्यापैकी तेल गरम झाले. आणि या ठिकाणी तो कांदा आणि टोमॅटो जो आपल्याला त्याची ग्रेव्ही करायची आहे, असा हा कांदा त्या गरम तेलामध्ये आपण टाकायचा. टोमॅटो टाकायचा आहे, पण तो थोड्या वेळानं, ज्यावेळेला कांदा हा ब्राऊन होईल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने टोमॅटो टाकणार आहोत. तो बघा अशा पद्धतीनं हा कांदा ब्राऊन होईपर्यंत, खूप ब्राऊन नाही करायचा, तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी तो कांदा हलवून अगदी तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. आणि भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही हा टोमॅटो आहे आणि हे कोथिंबीर, आलं, लसणाची पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करायची. ब्राऊन झालेला आहे. आणि या कांद्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये जर थोडंफार शिजेल असं आपण या ठिकाणी टोमॅटो घातलेला आहे. आणि हा टोमॅटो आपण या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे हलवतो. आता हा टोमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि आलं आहे, त्यांची जी पेस्ट आहे ही टाकायची. तुम्हाला जर गरज असेल तर त्यांनी तिखट टाका. आणि त्यानंतर आपल्याला हे चिकन, आता यानंतर आपण बिर्याणीकरता आवश्यक असणारा जो तांदूळ आहे हा कशा पद्धतीने बॉईल करून घ्यायचा आहे ते आपण जरा बघूया. एक छोटंसं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी तेल घालायचं, म्हणजे ती गरजेपुरतं, कमी नको नाही जास्त पण नको. आणि हे झाल्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर हा जो खडा मसाला आहे तो खडा मसाला याच्यामध्ये आपण टाकायचा. आता यानंतर हे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे,
आणि वासासाठी या ठिकाणी मी कढीपत्ता या ठिकाणी घालतो. त्यानंतर हा खडा मसाला जो आहे, हा खडा मसालासुद्धा याच्यामध्ये मी व्यवस्थितपणे आता टाकतो. मसाला टाकल्यानंतर एक गोष्ट करायची की थोडासा गॅस हा मंद आचेवर ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं करपणं वगैरे असं होणार नाही. आता यामध्ये बऱ्याच अंशी आपला जो टोमॅटो आहे हा शिजलेला आहे. त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी चटणीही आणि चवीपुरती, जास्त नको आहे, टाकलेली आहे. आता या ठिकाणी खडा मसालासुद्धा आपला या ठिकाणी चांगला भाजलेला आहे. आता या खडा मसाल्यामध्ये काय करायचं आहे, हे जे मगाशी आपण चिकन जे तयार केलेलं आहे त्या चिकनचं जे काही पाणी आहे हे याच्यामध्ये टाकायचं. आता प्रश्न पडला असेल चिकनचं पाणी याच्यामध्ये का टाकतोय आपण, तर हा खडा मसाला तुम्हाला दिसतोय. चिकनचं पाणी यामध्ये टाकतोय कारण याच्यामध्ये आपण राईस बॉईल करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळं बिर्याणीला चव चांगली येते. थोडंसं बघायचं कशा पद्धतीनं या ठिकाणी गॅस तुम्ही चांगल्या फ्लोवर ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं तुम्ही मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये राईस तुम्ही बॉईल करून घ्यायचे, म्हणजे राईसला ही चिकनच्या ग्रेव्हीचा चांगला ते चव येते. आता यामध्ये जो आपला ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याच्यामध्ये चिकन जे हाफ बॉईल झालेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आणि त्या ग्रेव्हीला एकसंग करायचं आहे आणि हीच ग्रेव्ही विथ चिकन आपल्याला दम बिर्याणीला पुढं उपयोगाला पडणार आहे. ती कशी मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे. आता या ठिकाणी हे जो तांदूळ आपण जे शिजवणार आहे, बॉईल करणार आहे, त्यासाठी आवश्यक असणारं जे मटेरियल आपण टाकलेलं आहे आणि आता बऱ्याच अंशात उकळी फुटलेली आहे त्याला. आता याच्यामध्ये जे तांदूळ आहे हे तांदूळ आपण त्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहे. सुरुवातीला आपण ते पाण्यामध्ये भिजवलं होतं. आता हे चिकन जे शिजलेलं होतं त्या पाण्यामध्ये घेण्यामुळं जी त्याला जी वेगळी चव येते, ती चव या ठिकाणी तुम्हाला खात असताना नंतर कळेल की आपण हेच पाणी का वापरले. अशा पद्धतीनं पूर्णपणे पाणी निथळून हे राईस जे आहे ती त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये आपण घालायचं आहे. आता या ठिकाणी आपण दम बिर्याणीची प्रोसेस करायला लागली, म्हणजे त्याची पूर्वतयारी सगळी झालेली आहे. आता त्यासाठी आपण त्या तांदळाला लागणारं पातेलं या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी हा जो हाफ बॉईल झालेला राईस आहे तो सुद्धा आम्ही काढलेला आहे आणि या ठिकाणी थोडंसं तेल टाकून ते तेल संपूर्ण हातानं त्या भांड्याला पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून भात आपल्या हातानं केलं तरी काय अडचण नाही, म्हणजे जेणेकरून तो भात त्या ठिकाणी चिकटणार वगैरे नाही. अशा पद्धतीनं व्यवस्थित अगदी सावकाश करताना अंगावर वगैरे उडेल. तर हे काय तेल मुळात गरम नाही, त्याच्यामुळे तशी काही प्रकारची कुठली हानी होणार नाही. पण असं लावून घेतल्यानंतर याच्यामध्ये दाखवायचं. आता यानंतर हा जो कांदा जो आपण तळून घेतलेला आहे तो थोडा टाकायचा याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये हा जो आपण राईस केलेला हा पसरून त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता यानंतर याच्यामध्ये या थराला थोडासा कलर टाकायचा आहे आपण. आता आम्ही या ठिकाणी हा केशरी कलर वापरलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ग्रीन कलर सुद्धा आहे, म्हणजे अगदी तांदळाला किंवा त्या राईसला छानपैकी दिसण्यावर येते बघा ते. यानंतर आपण याच्यावरती जो या ठिकाणी ग्रेव्ही केलेली चिकनची त्याची थोडासा पीस ह्या पहिल्या लेयरला आपण टाकायचा आणि सावकाश टाकून घ्यायचं. वास सुद्धा त्याचे खमंग सुटलेला आहे. आता ही जी प्रोसेस आहे ही दुसऱ्या थराला देखील आपण चालू केलेली आहे. हा राईस त्याच्यावर अगदी व्यवस्थितपणे अंतरावायचा आहे. हे सगळं करत असताना जितकी तुम्ही काळजीपूर्वक कराल तितकी रेसिपी अगदीची छान होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होऊ द्यायचा
नाही. आता यानंतर शेवटचं आपण हे करणार आहोत, थर करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला हे आपण थर तयार केलेले आहेत याला डायरेक्ट गॅसवर अजिबात ठेवायचं नाही. त्याच्या अगोदर हा तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती हे भांडं ठेवायचं. तवा का ठेवायचा? डायरेक्ट उष्णता लागून ते करपेल असं होणार नाही. म्हणजे अगदी उष्णता ही तव्या थ्रू या पातेल्याला जाणार आहे. त्याच्यामुळे बिर्याणीला कुठल्याही पद्धतीची करपणं वगैरे असं होणार नाही. आणि त्याच्यावरती झाकण अगदी व्यवस्थित लावायचं आहे. आणि ही ह्यावच ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पाणी वगैरे टाकायचं नाही. आणि जितकी ती दबेल तितकी दम बिर्याणी तुमची फुलणार आहे. तर थोडा वेळ आपण देऊया. साधारणतः एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागेल याला. अगदी ती दम बिर्याणी फुलल्यानंतर तुम्हाला मी ती रेसिपी दाखवते कशा पद्धतीची ती फुललेली असणार आहे. तर अशा पद्धतीनं बरोबर एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण झाकण उघडून बघितलेलं आहे. तर अतिशय सुंदर अशी ही दम बिर्याणी तयार झालेली आहे. चिकनचं पीस सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिजलेले आहेत. तांदूळ सुद्धा अगदी अगदी सुट्टा व्यवस्थित असा या ठिकाणी आहे. अरे बाळानो, कशी बिर्याणी झालेली आहे? पप्पा ना